Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to solve some more MCQs of geometric progression. So, our next MCQ is if the third term of a geometric progression is 4, then the product of its first 5 term is. या ठिकाणी आपल्याला थर्ड टर्म जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे आहे ते दिलेले थर्ड टर्म दिलेले जॉमेट्रिक प्रोग्रेशनची आणि आपल्याला पहिल्या 5 टर्मचा प्रोडक्ट हवा आहे. ओके, सो गिवन T4, okay, third term, that means T3. We have given T3 which is equal to 4, but we know that formula for third term become A into R square. Okay, first term into common ratio with power less than this suffix 3 आहे म्हणजे इथं पॉवरला 2 येणार आहे. या ठिकाणी A म्हणजे काय आहे, फर्स्ट टर्म आहे आणि R म्हणजे असणार आहे कॉमन ratio. Okay, now we required product of first 5 terms. We know that the property of geometric progression, product of first n terms is equal to A into L bracket raised to n upon 2. Okay, पहिल्या n टर्मचा प्रोडक्ट आपल्याला त्याच्यासाठीचा फॉर्म्युला माहित आहे A into L bracket raised to n upon 2, where L is last term. Okay, L काय असणार आहे या ठिकाणी, लास्ट टर्म असणार आहे. सो हियर L is equal to fifth term, that means T5, which is equal to A into R raised to 4, and therefore product of first 5 terms is equal to AL bracket raised to 5 upon 2. बरोबर, n टर्मचा प्रोडक्ट असेल तर n upon 2 येतं, 5 टर्मचा प्रोडक्ट असेल तर 5 upon 2 येणार आहे. सो दिस इज इक्वल टू इनसाइड ब्रॅकेट A इज फर्स्ट टर्म जी की A चा आहे आणि L आलेला आपला या ठिकाणी L म्हणजे काय आलेला आहे A into R raised to 4 bracket raised to 5 upon 2. So simplify this, we get A square R raised to 4 whole bracket raised to 5 upon 2. So this become A R raised to 4 ला मी R square लिहितो आणि दोघांची पॉवर 2 आहे म्हणजे या टोटलची पॉवर 2 येणार आहे. ठीक आहे, सो आय विल राईट दिस ॲज A square into R square bracket square whole raised to 5 upon 2. So this is equal to A square, sorry A ची पण पॉवर 2 आहे, R square ची पण पॉवर 2 आहे, तर आपण पॉवर एकदाच लिहू शकतो A into R square whole raised to 2 bracket raised to this 5 upon 2 as it is. हा 2 ला 2 कॅन्सल होतोय, पण आपल्याला माहित आहे A into R square काय आलेला आहे आपला, A into R square आहे आपला 4. So we get 4 raised to 5. So this is our final answer. That means option C is correct option. Now in next example, the first and last terms of a GP are A and L. पहिली आणि लास्टची टर्म दिलेली आपल्याला A आणि L. R being its common ratio, R हा कॉमन रेशो दिलेला आहे. देन नंबर ऑफ टर्म्स इक्वल टू, या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये किती नंबर ऑफ टर्म्स असतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो लेट Tn इज इक्वल टू L. ओके, याच्यातली nth टर्म n आपल्याला फाइंड करायचं आहे आणि nth टर्म म्हणजे आपल्याला लास्टची टर्म दिलेली आहे L. ओके, सो दिस बिकम बाय आवर फॉर्म्युला A into R raised to n minus 1. Okay, so this is the given thing. So this implies L is equal to A into R raised to n minus 1. Our requirement is to find value of n. पण n इथे या ठिकाणी पॉवरला आहे, पॉवरचा n जर आपल्याला पुढे आणायचा असेल तर आपल्याला लॉग घ्यावा लागतो. सो टेकिंग log at the term of both sides. So we get log L is equal to log of A into R raised to n minus 1. राईट, मग या ठिकाणी दोघांचा प्रोडक्ट आहे त्याचा लॉग आहे. प्रोडक्ट असेल तर लॉग सेपरेट होतो, ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. सो लॉग A प्लस लॉग ऑफ R raised to n minus 1. So in that way we get log L is equal to log A. Okay,
आपल्याला n पाहिजे, पण या n या पॉवरला आहे. लॉगच्या टर्ममध्ये जर पॉवर असेल तर ती पॉवर पुढे येते, आपल्याला माहीत आहे. n-1 पुढे आलेला आहे इंटू लॉग आर. नाव सुरुवातीला हा लॉग ए मी शिफ्ट करतो राईट साईडला, सो वी गेट लॉग एल मायनस लॉग ए. ओके, प्लस होता तो मायनस झाला, आणि हा लॉग आर मल्टिप्लाय तो शिफ्ट केला तर तो काय होईल, डिवाइड होईल. Now our next example is the sum of the series 6 plus 66 plus 666 plus and so on up to n terms is. या सिरीजची आपल्याला सम हवी आहे. सो Sn is equal to 6 plus 66 plus 666 plus and so on. So this is our given series. आता या टाईपमध्ये तर ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये नाही आहे. ठीक आहे, याला 66ला 6ने डिवाइड केलं तर 11 येतं आहे. 666ला 66ने डिवाइड केलं तर ते 11 येत नाही. या केसमध्ये काय करायचं, 6 कॉमन घ्यायचा. ओके, प्रत्येक जण जो आहे तो डिव्हिजिबल बाय 6 आहे. सो टेक 6 कॉमन, रिमेनिंग टर्म इज 1 प्लस 11 प्लस 1 1 1 प्लस अँड सो. ओके, अजून सुद्धा हे जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये नाही. तर या केसमध्ये आपण काय करत असतो, 1 1 1 1 आलेलं या ठिकाणी 1 11 111. तर या केसमध्ये याला 9ने डिवाइड करायचं आणि मल्टिप्लाय करायचं. डिवाइड केलेला 9 आहे तसा, मल्टिप्लाय केलेला 9 आला 9 प्लस 99 प्लस 999 प्लस अँड सो. ओके, म्हणजे 10 किंवा 100च्या फॉर्ममध्ये याला आपण लिहितोय. ओके, मल्टिपल ऑफ 10. सो दिस बिकम 2 डिवायडेड बाय 3, 3ने भाग केला इथं. याला मी दिलं 10 मायनस 1. 99ला लिहिलेलं आहे मी 100 मायनस 1. 999ला लिहिलेलं आहे 1000 मायनस 1 plus and so on. So this become 2 upon 3 into bracket 10 plus 100 plus 1000 plus and so on. How many terms? N terms plus, sorry, minus. इथं प्रत्येक ठिकाणी मायनस आहे. So minus कॉमन घेतलं, याच्यातून उरलं 1 plus 1 plus 1 plus and so on up to n terms. Okay, म्हणजे किती टर्म्स आहेत, n टर्म्स आहेत. So in that way we get 2 upon 3. Now this is geometric progression. या ठिकाणी आता प्रत्येकाला प्रीवियस टर्मने डिवाइड केलं तर काय येणार आहे, 10 येणार आहे. सो फर्स्ट टर्म इज 10 इनटू ब्रॅकेट 1 मायनस, आता या ठिकाणी r जो आहे तो 10 आहे, त्याच्यामुळे मी अगोदर 10 लिहितोय. 10 रेज टू n मायनस 1 अपॉन 10 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 1 ची ॲडिशन n टाइम म्हणजे येणार आहे n. याला सिम्प्लिफाय करायचं आहे, येणार आहे 2 अपॉन 3 इनटू ब्रॅकेट, या 10ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं, हे n मायनस 1 असतंय पहा या ठिकाणी, n मायनस 1. ओके, सो वी गेट 10 n इज दियर. n टर्म्स आहेत, जेवढ्या टर्म्स असतील तेवढीच पॉवर येते. सो 10 रेज टू n इंटू 10 बिकम 10 रेज टू n प्लस 1. ठीक आहे, लक्षात घ्या, n टर्म्स आहेत म्हणजे पॉवरला n येणार आहे. 10ने मायनस 1ला मल्टिप्लाय केलं त्याला मायनस 10 डिवायडेड बाय आलेला आहे 9 मायनस n. नाव युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट 2 अपॉन 3 इनटू ब्रॅकेट 10 रेज टू n प्लस 1 मायनस 10 मायनस 9n डिवायडेड बाय Our next example is to find the sum of n terms of the series of this series. So sum of n terms is Sn denoted by Sn.
So this series become 1 plus x plus 1 plus x plus x square plus and so on. आता ही जी सिरीज आहे ती जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये नाही येत. ओके, मग या केसमध्ये आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये एकतर याला कन्वर्ट करावं लागेल किंवा आपले ऑप्शन बघायचे. ऑप्शनवरून आपल्याला आयडिया येते पण डिनॉमिनेटरला 1 मायनस एक्स आहे प्रत्येकाच्या, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 मायनस एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ओके, तर या ठिकाणी आपण 1 मायनस एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. 1 मायनस एक्सने डिवाइड केलं 1 मायनस एक्स ॲज इट इज इन टू ब्रॅकेट 1 मायनस एक्सने मल्टिप्लाय केलं 1ला 1 मायनस एक्स येईल प्लस 1 प्लस एक्स इंटू 1 मायनस एक्स येईल ते प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स येऊन जाईल प्लस अँड सो. ओके, so in that way we get 1 upon 1 minus x as it is into bracket this 1 minus x plus हे 1 minus x become 1 minus x square. त्याच्यानंतर पाहे 1 plus x square into 1 minus x तर ते असते प्लस 1 minus x cube plus and so on. आपल्याला माहिती आहे a minus b into a square plus ab plus b square is equal to असते ते a cube minus b cube. या ठिकाणी a म्हणजे 1 आहे आणि b म्हणजे x आहे. सो वी गेट 1 minus x cube and so on up to n terms. So this become 1 upon 1 minus x into bracket. आता प्रत्येक ठिकाणी 1 आहे पण. So 1 plus 1 how many times? n times. Okay. Then take minus sign common from this. Remaining term become x plus x square plus x cube plus and so on plus x raised to n. Last term काय आहे x raised to n आहे. फर्स्ट टर्म आहे x raised to 1, सेकंड टर्म x raised to 2, लास्ट टर्म येईल x raised to n. So this become 1 upon 1 minus x into bracket 1 ची ॲडिशन n टाइम्स येणार आहे n मायनस हे जे आहे ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे का, याच्यामध्ये a म्हणजे आहे x. सो x into ब्रॅकेट मध्ये येणार आहे 1 minus x raised to n divided by 1 minus x. Now simplify this using cross multiplication. We get 1 upon 1 minus x. हे 1 minus x ने n ला मल्टिप्लाय केलं त्याला n into bracket 1 minus x into bracket 1 minus x raised to n divided by 1 minus x. So in that way we get n into bracket 1 minus x into bracket 1 minus x raised to n divided by this 1 minus x into 1 minus x become 1 minus x bracket square. आणि असा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे का ते बघायचं. हे आन्सर जे आहे ते ॲज इट इज आपल्या ऑप्शन सी मध्ये अवेलेबल आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. ओके, एकदम इझिली मिळते. Now here I have given some examples for homework. So try to solve this example at home. Also I have given some hints for solving these examples. So try this example at home. Okay, thank you.